नमस्कार. आज आपण ही सुंदर दिसणारी गुलाबाची फुलं तयार करणार आहोत. हां, ती फुलं कशी तयार करायची त्याची कृती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे ऑर्गंडी कापड, त्यानंतर आपल्याला लागणारे तार लागणार आहे, दोरा लागणार आहे, थोडासा कापूस लागतोय आपल्याला आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहे. हिरवा कलर आहे, पिवळा कलर आहे, गुलाबी कलर आहे. अजून आपल्याला अनेक प्रकारचे कलर बाजारात मिळतात. जशी आपल्याला ज्या ज्या प्रकारची गुलाबाची फुलं लागतात त्या प्रकारचे कलर आपण घेऊ शकतो. तर पहिल्यांदा आपल्याला ह्या फुल तयार करण्यासाठी एक पाकळी तयार करायला ती पाकळी कशी तयार करायची, तर हा जो कापड आपण एक साधारणतः आयताकृती पट्ट्या करून घ्यायच्या. ते कापड मोठं असतं, आपण ज्या हवं त्या आकारात आपल्याला बनवून घेऊ शकतो. त्याचा पहिल्यांदा आपण एक काय करायचं आहे, चौरसाकृती हे आपण कट करून घ्यायचे आहे. हा एक काय झाला, चौरस तयार झाला. हा, त्याला आपण काय करायचं आहे, हा काटकोना म्हणजे कर्णामध्ये दुमडायचा आहे. त्याच्यानंतर हे बाजूचे जे दोन कोण आहेत ते मध्यावरती आपण दुमडून घेतोय आणि त्याला काय करायचं आहे, आपण पुन्हा म्हणजे जो हात तयार झाला आहे तो पुन्हा मध्यातून दुमडायचा. म्हणजे आपल्याला आता एक इथे पंचकोन तयार झालाय. हा, त्याला आपण काय करायचंय, आता हा आकार जो तयार झालाय त्याचे जे कॉर्नर आहे ते आपण मागच्या बाजूने इकडून काय करायचे, थोडे फोल्ड करून घ्यायचे. असे आपण फोल्ड करून घेणार आहोत. नीट लक्ष द्या म्हणजे तुम्हाला ती छान प्रकारे फुलं बनवता येईल. आता आपण काय करायचं, उलट दिशेने घ्यायचं. जिथून आपण फोल्ड केले त्याच्या उलट दिशेने आपण अंगठा ठेवायचा आणि खालची बोटं अशी ठेवायची, त्याच्यावर अंगठा ठेवून प्रेस करायचं मस्तोय बघा, असं दाबायचंय. आणि हा जो खालचा निमुळता भाग राहिलेला आहे तो आपण काय करायचंय, असा दुमडून म्हणजे त्याला रडी घालून सुरळी घालून घ्यायची. म्हणजे तो देठ तयार होते पाकळीचा. लक्षात आलं पाकळी. अशा प्रकारे सुंदर अशी ती पाकळी तयार होते. बघा, आपण याच्या वेगवेगळ्या आकाराच्या पाकळ्या तयार करणार आहोत. मोठी पाकळी, लहान पाकळी, अतिशय छोटी पाकळी, होय की नाही. हा, आता आपण प्रत्यक्ष फुल बनवायला आहे. तर आपण असं एक तार घ्यायची, तारेला थोडंसं मध्ये दुमडून घ्यायचंय आणि त्याच्यावर थोडंसं छोटासा कापूस लावून त्याला काय करायचं, फिट करून घ्यायचं. म्हणजे तार तुमची सुटणार नाहीये. आता आपण काय करायचं, पहिल्यांदा अरेंज कसं फुल करायचंय, तर छोट्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण ह्याच्याभोवती बांधून घ्यायच्या. तर त्याला एक बांधण्याची विशिष्ट पद्धत आहे. हा दोरा आपण त्याला फिरवून घ्यायचा, एक वळसा मारून घ्यायचा, नॉट मारून घ्यायची झालं. त्यानंतर आपण एकावर एक पाकळ्या छोट्या अरेंज करायच्या. तो जो देठाचा भाग आहे त्याच्यावर आपण काय करतोय, तुमच्या पाकळ्या जेवढ्या छान असतील आणि टाईट करून घ्यायचं. हे तुमचं काय करायचंय, दोरा टाईट, नाही तर फूल सुटण्याची शक्यता असते. आपल्या भागाला आपण छोट्या खूप छोट्या. आता आपण अगदी त्या छोट्या झाल्या, आपण दुसरी आता मोठी इकडून अरेंज करायची. त्याच्यावर आपण मोठी पाकळी अरेंज केली आणि एका पाकळीच्या कॉर्नरवर आपण ती पाकळ्या अरेंज करत जायचं. एकावर एक म्हणजे एकावर एक अरेंज करायची. म्हणजे सुंदर ते फुलाला आकार येत जातो. बघा, थोडं हे दोरा टाईट करून घ्यायचं. त्याच्यानंतर तिसरी पाकळी, आता आपण मोठ्या पाकळी. आपल्याला जसं फुलाचा आकार किती मोठा वाटतोय, फुलाचा शेप कसा दिसतोय, त्यानुसार आपण पाकळ्या अरेंज करत जायच्या. अशा किती विशिष्ट असे 4च पाकळ्या लावा, 5च पाकळ्या अशा लावायचं नाही. आता आपल्याला साधारण आपला फुलाचा आकार दिसायला लागलाय ना, मग आपण त्या पाकळ्या कमी जास्त सुद्धा करू शकतो. आता आपण अजून एकच पाकळी लावली म्हणजे आपलं फूल छानपैकी वाटतंय ना. गुलाबाचं फूल दिसतंय का. आता अशा प्रकारे आपलं गुलाबाचं फूल तयार झालं. आपल्याला आता कसं होतंय, हिरवं त्याला का लावायचं, तर त्याला एक आपण देठ किंवा पान हिरवं असल्याशिवाय गुलाबाची पानं कशी असतात, हिरवी असतात. त्याला ते संयुक्त पान असतं, 3 प्रकारचे पान असतात. आपण त्याला आपण जास्त होतं एक लावले तरी बस होतं बघा.
तुम्ही 3 पण पानं करून लावू शकता. ते वेगळं 3 पानांचं पण करून तुम्ही पानामध्ये कटिंग करून लावू शकता. आता आपण काय करणार आहोत, हे जो हिरवा भाग राहिलेला आहे तो आपण काय करणार, ह्याच्यावरती तारेच्या वरती गुंडाळू. दोरा कट करा. तारा घेऊन आपण आणि तेव्हा काय करायचे, म्हणजे टोक लावायचे, दोन टाकायचे. अशा प्रकारे सुंदर अशी ती गुलाबाची फुलं तयार झालेली आहे. थँक्यू.